5 ते 20 जुलै या कालावधीत शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबवली जाणार आहे। घरोघरी तसंच वीटभट्टी किंवा सार्वजनिक ठिकाणी सर्वेक्षण केलं जाईल। त्यातून जी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल। शाळेत अनियमित जाणाऱ्या किंवा स्थलांतरित आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागामार्फत मोहीम आखण्यात आली आहे। 5 ते 20 जुलै या कालावधीत शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबवली जाणार आहे। गावागावात, घरोघरी तसंच बस स्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, वीटभट्टी, दगडखाणी, साखर कारखाने, हॉटेल या ठिकाणी प्रामुख्यानं सर्वेक्षण केलं जाईल। शिक्षक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांच्यामार्फत ही मोहीम राबवली जाणार आहे। 3 ते 6 वयोगटातील शाळाबाह्य मुलांची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाकडे देण्यात आली आहे। 6 ते 14 वयोगटाची जबाबदारी प्राथमिक शिक्षणाधिकारी तर 14 ते 18 वयोगटाची जबाबदारी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे देण्यात आली। शाळेत नाव दाखल नसलेली मुलं आणि शाळेत प्रवेश घेतला असता तरी ती सतत गैरहजर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत।